वयाच्या 80 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतरही शरद पवार सक्रिय असतात. पराभव असो की विजय, ते काम करणं थांबवत नाहीत. फडणवीसांचं हे विधान आहे. पवारांच्या सद्यस्थितीमध्ये ते विधान झालेलं आहे आणि सद्यस्थिती ही पराभवाची आहे हे सुद्धा अधोरेखित करावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यातली राजकीय स्पर्धा ही तसं पाहायला गेलं तर सर्वश्रुत आहे. शरद पवार 3 वेळा मुख्यमंत्री झाले, पण प्रत्येक वेळेला त्यांचा कार्यकाळ हा अपूर्णच राहिला. या उलट फडणवीस कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी आणि त्यातही भाजपाही मुख्यमंत्री ठरले. सत्तेच्यासाठी पवारांनी सगळ्यांच्या सोबत घरोबा केला आणि पवारांना उत्तर देण्याच्यासाठी फडणवीसांनी त्याच भाषेत उत्तरही दिलं. पवारांचे निकटवर्तीय सत्तेसाठी भाजपाच्या सोबत गेल्याचं पवारांना पाहावं लागलं. विरोधात असतानाही फडणवीसांचे आमदार मात्र गळाले नाहीत की पवारांसोबत गेले नाहीत. शरद पवारांचं संख्याबळ महाराष्ट्रामध्ये सरासरी 55च आमदारांचं राहिलंय, तर फडणवीसांनी 3 वेळा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवले आहेत. पवार यांनी संतापाच्या भरात फडणवीस यांच्यावर जातीवाचक टिप्पणी केली आहे, तर फडणवीस यांनी रुग्णालयातून घरी परतलेल्या पवारांची विचारपूस केली आहे, ती सुद्धा घरी जाऊन.